नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. येत्या फेब्रुवारी महिन्यात साजरी होत असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन आज राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आनंद भरोसे, डॉक्टर अनिल कांबळे, डॉक्टर धर्मराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सार्वजनिक शिवजन्म महोत्सव समितीचे नितीन देशमुख, गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, आरोही खंदारे, नितीन गोगलगावकर, सुनील देशमुख, अनिता सर्वदे, विद्या जोंधळे, ममता शेख, गोविंद इक्कर सह विविध सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावर्षी संपन्न होत असलेल्या शिवजयंती महोत्सवात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून घोडे, हत्ती, पालखी, झांज पथक, लेझिम पथक असे विविध प्रकारचे लोककला महोत्सव साजरे होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परभणी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आज शिवजयंती महोत्सव समितीचं मध्यवर्ती कार्यालय हे आज हॉटेल अतिथी येथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माननीय परभणीचे आमदार राहुल पाटील साहेब, परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी, सर्व आमदार, खासदार, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या सार्वजनिक शिवजयंतीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये परभणीमध्ये ही जयंती साजरी करण्यात येणार आहे. परभणी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते आणि त्या अनुषंगाने आज परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भव्य अशी मिरवणूक या शिवजयंतीच्या माध्यमातून होणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये लेझिम पथक असेल, ढोल पथक असेल, हलगी पथक असेल, हत्ती असेल, घोडे असतील, मर्दानी खेळ असतील, यासारखे विविध पारंपरिक खेळ या शिवजयंतीमध्ये सर्व समावेश असणार आहेत आणि आपली जी लोककला आहे त्याचा सुद्धा भाग या शिवजयंतीमध्ये आम्ही घेणार आहोत.